बातमी याच संदर्भातली आहे, कारण डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी बीडच्या वडवणीमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात येतोय। या बंदला नागरिक, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। थेट जाते या सगळ्या प्रकरणी आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे। हरिदास, वडवणीमध्ये आज कडकडीत बंद। नक्कीच लागविजे, या ठिकाणी सांगता येईल की डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या मधुदीप नावाचे जे हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये 114 नंबरची जी रूम आहे, या रूम मध्ये स्वतःला गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं। आणि याच कालावधीमध्ये जे त्यांचे जे नातेवाईक आहेत ते या ठिकाणी सांगतायत की दुपारी संपदा मुंडे यांनी जर जीवन संपवलं असेल तर त्याच्या हातावर जी आहे ती सुसाईड नोट नेमकी कुणी लिहिली, त्याचबरोबर ज्या वेळेस संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली होती त्याच कालावधीमध्ये संपदा मुंडे यांचा जो फोन आहे तो बंद होता। मात्र रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान हा फोन कोणी उघडला गेला, थंबनेल लावून हा फोन कोणी उघडला गेला, असा देखील संशय नातेवाईकांनी व्यक्त केलेला आहे। त्याच कारणास्तव आज रात्री जी आहे ती बीडमध्ये सर्व सामाजिक संघटनांनी कॅन्डल मार्च देखील काढला आणि आज वडवणी शहर जे आहे ते पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे। स्वपूर्तीने हा वडवणी शहर जे आहे ते बंद या ठिकाणी करण्यात येणार आहे, कारण गेले अनेक दिवसापासून संपदा मुंडे या ज्या आहेत त्या दबावाखाली या ठिकाणी होत्या आणि जे पीएम रिपोर्ट जे आहे ते बदलण्यात यावेत असं देखील त्यांच्या जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। पीएम रिपोर्ट जे आहे ते बदलण्यात यावेत आणि याचाच अनुषंगाने आज सर्व बीड जिल्ह्यामध्ये सर्व जे संघटना आहेत त्या आता आज 10 वाजता वडवणी शहर असेल त्याचबरोबर जो परिसर आहे तो बंद पाळण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।